हाय स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत अँथर. त्याच्यामध्ये टीएस ऑफ अँथर बघणार आहोत डिटेलमध्ये. कुठले कुठले लेयर्स आहेत, कुठे फॉर्म होते पोलन ग्रेन, मग त्याचा डिहिसन्स कसं होईल वगैरे वगैरे गोष्टी बघणार आहोत. त्यात तुम्हाला आठवत असेल काल आपण घेतलं होतं की जो आपला प्लांट असतो त्याच्यामध्ये जे फ्लावर आहे ते फ्लावर हे सगळ्या गोष्टींना डिफाईन करते. कोणत्या तर ज्याच्यामध्ये सीड बनणार आहे त्या गोष्टी तो डिफाईन करतो. बघा आता फ्लावर मध्ये आपण पाहिलं की इसेन्शियल वर्ड्स होते आणि ॲसेसरी वर्ड्स होते. इसेन्शियल वर्ड्स मधल्या सेकंड आहे अँड्रोशियम. तर आपण करणार आहोत त्यातला जो पार्ट सगळ्यात महत्त्वाचं काम करतो म्हणजे पोलन ग्रेन फॉर्म करतो, तो पार्ट आपण डिटेल पाहणार आहोत. तर आपण काल बघितलं होतं की जो पोर्शन असतो अँड्रोशियमचा, तो पोर्शन त्याचं एक युनिट असते. त्याचं युनिट कोण आहे तर त्याचं युनिट आहे आपल्या याच्यामध्ये ज्याच्यावरती पूर्ण पोलन ग्रेन थांबू शकतो किंवा त्याच्यामध्ये तो पोलन ग्रेन क्रिएट होतो. आता बघा त्याचे पार्ट्स काय होते. त्याचे पार्ट होते जसं सपोज असं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं का, असं स्ट्रक्चर होतं. त्यामध्ये हा होता फिलामेंट, हा होता कनेक्टिव्ह आणि हा पोर्शन आहे अँथर. ठीक आहे. बायलोब्ड अँथर होता म्हणजे डायथिकस अँथर होता, हे आपण काल बघितलं होतं. याचं काल मी थोडंसं तुम्हाला सांगितलं होतं की याचा आपण कट सेक्शन घेतला तर टीएस घेतला ट्रान्सवर्स सेक्शन तर कसं दिसणार. तर त्याच्यामध्ये बघा तर हा त्याचा ट्रान्सवर्स सेक्शन आहे, पण हा इमॅच्युअर अँथरचा ट्रान्सवर्स सेक्शन आहे ज्याच्यामध्ये गोष्टी तयार होऊन राहिल्या, टोटली क्रिएट झालेल्या नाही आहेत. तर बघा आता याच्यामध्ये तुम्हाला लेअरिंग दिसून राहिले काय काय आहे. फिलामेंट हा सेक्शन याच्यामध्ये दिसणार नाही कारण तो खाली आहे, तो कट केला होता आपण. कनेक्टिव्हचा जो पोर्शन दिसणार आहे तो असा दिसणार आहे छोटासा मध्ये. हे एक लोब आहे आणि हे दुसरं लोब आहे. दे आर टू लोब्स जॉईन टुगेदर और फ्यूज टुगेदर. तर बायलोब स्ट्रक्चर झालं, हे डायथिकस झालं. आता याच्यामध्ये हे जे आउटर टू इनर गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत फर्दर डिटेलमध्ये. ते रीड पण करणार होतं, बघणार त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे आपल्यामध्ये आणि काय काय गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करायच्या याच्यामध्ये. तर बघा हा पूर्ण पोर्शन आहे टीएस ऑफ अँथर. ही डायग्राम तुम्हाला घरी काढायची आहे होमवर्कमध्ये आणि मला ती कमेंट बॉक्समध्ये फोटो पाठवायचा आहे. ठीक आहे. तर आधी सगळ्यांनी रोल नंबर्स देऊन द्या कमेंट बॉक्समध्ये. कोण कोण लाईव्ह आहे बघू द्या मला. आपण याचा आज टोटल स्टडी करणार आहोत. तर बघा स्टार्ट करू आपण आजच्या लेक्चरला. हा कनेक्टिव्ह या दोन लोब्सला काय कुठे जॉईन झालेला आहे. कनेक्टिव्ह हा स्टराईल पोर्शन आहे. याच्यापासून काही पुढे तयार होणार आहे का तर नाही, याच्यापासून तयार होणार नाही. इट इज नॉट प्रोग्रेसिंग इनटू पोलन ग्रेन. त्याचा पोलन ग्रेन नाही बनणार आहे. जेव्हा इमॅच्युअर अँथर असतो याच्याही आधीची स्टेज जी आहे त्याच्यामध्ये हा आउटर जो आहे तो एपिडर्मिस आहे आणि
आतमध्ये एंडोडर्मिस असतो, तोच या सगळ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल ट्रान्सफॉर्मेशन काय आहे तर हे जे आतमध्ये इथे पोलन ग्रेन्स फॉर्म झालेले आहेत तर ते फॉर्म करणारे मायक्रोस्पोरेंजिया तो प्रोड्यूस करतो. ठीक आहे, मायक्रोस्पोरेंजिया तो प्रोड्यूस करतो, ज्या मदर सेल्स असतात आणि या मदर सेल्स नंतर पोलन ग्रेनमध्ये कन्वर्ट, म्हणजे पोलन ग्रेन त्यांचं मिओसिस होते आणि पोलन ग्रेन फॉर्म होतात. ठीक आहे, तर पहा आउटर टू इनर जाणवत आपण. बघा, सगळ्यात पहिली जी लेअर आहे ती लेअर आहे एपिडर्मिस. आता एपिडर्मिस ऑल ओव्हर द बॉडी ऑफ अँथर, ठीक आहे, सगळीकडनं आहे, चहूबाजूनी आहे. त्याला इनर ही सिंगल लेअर्ड आहे, एपिडर्मिस सिंगल लेअर्ड आहे. नंतर आहे एंडोथेशियम. एंडोथेशियम ही लेअर पण सिंगल लेअर्डच आहे आणि पूर्ण याच्यामध्ये ही कव्हर होते. इथे सुद्धा असते ती, इथे म्हणजे जे जे काही पोलन सॅक्स फॉर्म असतात त्याच्यामध्ये इथे आतमध्ये सुद्धा एक लेअर ती असते, कारण ती खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा या पोलन सॅक्स मर्ज होणार आहेत, जेव्हा बर्स्ट होईल ना, पोलन सॅक बर्स्ट होऊन पोलन ग्रेन्स लिबरेट होतील, त्याला आपण पोलिनेशन प्रोसेस म्हणतो. तर हे लिबरेशन व्हायसाठी या एंडोथेशियम सेल्सचं खूप इम्पॉर्टन्स आहे. या एंडोथेशियम सेल्स इथे आतमध्ये पण राहतील, इकडे पण राहतील आणि याची आउटर बॉर्डर म्हणजे इनर टू एपिडर्मिस राहतील, सिंगल लेअर्डच आहे आणि ते असणार आहे. इथे सुद्धा थीन लेअरिंग याची असणार आहे, जी की याला काय करणार आहे, दोन गोष्टींना सेपरेट करणार आहे. एका लोबमधल्या पोलन सॅक्सला ते काय करणार आहे, सेपरेट करणार आहे. नंतर मिडल लेअर आहे. तर मिडल लेअर जी आहे ही 2-3 लेयर्समध्ये असते, म्हणजे सिंगल लेअर नाही. आतापर्यंत आपण बघितलं बघा, एपिडर्मिस सिंगल लेअर्ड होती, एंडोथेशियम सिंगल लेअर्ड होती, पण मिडल लेअर जी आहे ही सिंगल लेअर नाही आहे, ही 2-3 लेयर्समध्ये आहे. लूजली पॅरेन्कायमेटस टिश्यू असतो जो की इथे अरेंज असतो, आजूबाजूला सगळ्या पोलन सॅक्सच्या आजूबाजूला तो अरेंज असतो. त्याच्यानंतर जेव्हा ही पोलन सॅक आपण तिला हायलाइट करतो तर हे तुम्हाला 4 पोलन सॅक्स दिसून राहिले आहेत, त्या हायलाइटेड आहेत किंवा तुम्ही म्हणू शकता सेपरेटेड तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसून राहिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे तर काही अशा कोनिकल लॉंग सेल्स आहेत, इलॉंगेटेड सेल्स आहेत. तर हा जो इलॉंगेटेड सेल्सची बाउंड्री आहे इट इज टॅपेटम. टॅपेटम इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू किंवा तो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो. कुणाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे तो? आतमध्ये सगळ्यात इनर मोस्ट पोर्शनला कुणाच्या पोलन सॅक्स प्रेझेंट आहेत त्यांचं न्यूट्रिशन टॅपेटम या सिक्रेटरी सेल्स राहतील आणि मल्टीन्यूक्लिएटेड राहतील, पॉलिन्यूक्लिएटेड राहतील. ठीक आहे, तर या काय करणार आहेत, इनर मोस्ट पोर्शनला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहेत. नंतर त्याच्या इनर आपण म्हटलं की हे पोलन ग्रेन टेट्राड फॉर्म झाले आहेत, 4 पोलन ग्रेन्स फॉर्म झाले आहेत एका पोर्शन मध्ये. टेट्राड म्हटलंय, ते टेट्राड म्हणजे 4. ठीक आहे, ते एका पोलन ग्रेन मध्ये 4 असतात. त्याचं स्ट्रक्चर वेगळं असतं, टेट्राहेड्रल टेट्राड असं म्हटलं जातं. काही स्पेसिफिक स्पेसिसमध्ये टेट्राहेड्रल असतं, काहींमध्ये अजून वेगळं असतं, मोनोहेड्रल पण असतं, लिनियर सिक्वेन्स लावलेला असतो त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये टेट्राहेड्रल टेट्राड असं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. ते कसं काय ते आपण आता याच्यामध्ये डिस्कस करू. तर बघा, सगळ्यात आधी फॉर्मोस्ट तुम्हाला जेव्हा डायग्राम काढायचे त्या डायग्राममध्ये लक्षात घ्या की तुम्हाला काय काय काढायचं आहे. टीएस ऑफ अँथर आहे हा. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटरमध्ये जेव्हा 2 लोब्सचं जॉईनिंग होते तिथे आपल्याला काढायचे कनेक्टिव्ह
आउटरमोस्ट बॉर्डर काढायची आहे तुम्हाला एपिडर्मिस, त्याच्या इनर लेअर आहे सिंगल एंडोथेशियम, त्याच्या आतमध्ये आहे मिडल लेअर, नंतर आहे जो पोलन सॅक आहे त्याच्यामध्ये टॅपेटम आहे, आणि टॅपेटमच्या आतमध्ये जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पोलन ग्रेन फॉर्म झालेला दाखवायचा आहे. याचंच पुढे काय होणार आहे, डेहिसन्स होणार आहे. तर याच्यामध्ये काही स्पेशल सेल्स आहेत ज्या वेगळ्या नेचरच्या असतात, ज्या डेहिसन्समध्ये हेल्प करतात. आता डेहिसन्स काय आहे, नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी डेहिसन्स, डेहिसन्स ऑफ अँथर किंवा डेहिसन्स ऑफ पोलन सॅक. पोलन सॅक्स मध्ये पोलन ग्रेन्स फॉर्म झाले की मग ही जी एंडोथेशियम लेअर आहे ही एक स्पेशल काइंडची लेअर आहे, ज्याच्यामध्ये आउटर बॉर्डरला एक प्रकारचं कॅलोज नावाचं जे कंपाऊंड आहे ते त्याला हार्ड करते वॉलला त्याच्या, आणि ते वॉलला हार्ड करून वॉटर सुद्धा ॲब्झॉर्ब करते. जसजशी म्हणजे अँथर मॅच्युअर होणार आहे तसतशी ती काय होणार आहे, हार्ड होणार आहे आणि वॉटर ॲब्झॉर्ब करत जाणार आहे. आणि त्याच्यामुळे इथली जी लेअर त्याची आहे ती काय होऊन जाते, फुटून जाते, आणि हे सगळं काय होऊन जातं, मर्ज होऊन जाते. आणि मिडल लेअरच्या ज्या सेल्स आहेत त्या काय होऊन जातात, डिसइंटिग्रेट होऊन जातात, म्हणजे त्या डिस्ट्रॉय होऊन जातात. ते डिस्ट्रॉय होऊन जातात आणि याचं जॉईनिंग होऊन जाते. म्हणजे आता दोन पोलन सॅक्स काय होऊन जाईल, मर्ज होऊन जातील, एकामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, ह्याचं एकामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, आणि इथून काय होऊन जाईल, हे ब्रेक होऊन जाईल. आणि अशा प्रकारे आपल्याला डेहिसन्स पाहायला मिळते. कशाचा, तर अँथरचा. तो मॅच्युअर अँथर असतो ज्याच्यामध्ये आपल्याला डेहिसन्स पाहायला मिळते. बघा मग आपण रीड करणार आहोत. अँथरमध्ये जो इनरमोस्ट पोर्शन आहे, ह्या ज्या मदर सेल्स पोलन ग्रेन प्रोड्यूस करणार आहेत त्याचं फॉर्मेशन होते, म्हणून ते आपण त्याला मायक्रोस्पोरोजेनेसिस पण म्हणतो. जी प्रोसेस आहे पोलन ग्रेन फॉर्मेशनची फ्रॉम मदर सेल्स, तर त्याला मायक्रोस्पोरोजेनेसिस पण म्हणतो, स्पोर फॉर्मेशन पण म्हणतो. ते स्पोर फॉर्म होतात ना, कारण म्हणून मायक्रोस्पोरोजेनेसिस त्या प्रोसेसचं नाव आहे. बघा रीड करूया. TS of anther shows following structures. Anther wall. आता अँथरची ही पूर्ण काय आहे, वॉल आहे. ठीक आहे, या पूर्ण वॉलमध्ये काय गोष्टी आहेत ते आपण बघणार आहोत. A mature anther shows wall consisting of following 4 layers. 4 layers आहेत, 2 3 4 4 layers आहेत, आणि या 4 layers ही काय आहे, त्याची वॉल ऑफ अँथर आहे. Mature anther shows wall consisting of following 4 layers: epidermis, endothelium, middle layer and tapetum. ठीक आहे, ह्या 4 त्याच्या काय आहेत, इनर आउटर टू इनर अशा लेयर्स आहेत. तर एपिडर्मिस बद्दल बघणार आहोत आपण. एपिडर्मिस ही आउटरमोस्ट सिंगल लेयर आहे. It is the outermost common wall layer of anther which consists of flattened cells. तर ह्या सेल्स कशा आहेत, फ्लॅट आहेत. बघा अशा लॉंग फ्लॅट केलेल्या सेल्स आहेत, फ्लॅटन सेल्स आहेत, आणि सिंगल लेयर आहे. तर ही आहे एपिडर्मिसची लेयर यातली. इट इज प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन, म्हणजे ती काय करणार आहे, प्रोटेक्शन करणार आहे इनर गोष्टींचं. ठीक आहे, बघा मग नेक्स्ट आहे एंडोथेशियम. ही आहे एंडोथेशियम. इट इज इंटरनल टू द एपिडर्मिस. एपिडर्मिसला इंटरनल आहे, एपिडर्मिसच्या आतमध्ये आहे. अँड कन्सिस्ट ऑफ कॉमन फॉर द 4 पोलन सॅक्स. पोलन सॅक्ससाठी 4 पोलन सॅक्ससाठी कॉमन आहे. and consist of single layer of cells. याच्यामध्ये आहे काय, तर सिंगल लेयर सेल्स आहेत,
आणि सगळ्यांसाठी कॉमन आहे. तर बघा, द सेल्स ऑफ एंडोथेशियम शोज कॅरेक्टरिस्टिक फायब्रस थिकनिंग ऑफ कॅलोज. तर कॅलोज वर्ड वापरला होता मी, बघा वर्ड आहे नवीन कॅलोज. कॅलोज आता हा कंपाऊंड आहे, तुम्ही म्हणू शकता ग्लुकोजचं फॉर्मेशन आहे. ऍक्च्युली आपण याला म्हणू शकतो पॉलिमर ऑफ ग्लुकोज. ठीक आहे, कॅलोज काय आहे, पॉलिमर ऑफ ग्लुकोज आहे. आणि हा सिक्रेट केला जातो पर्टिक्युलरली एंडोथेशियम सेल्स मध्ये आणि बॉर्डर मध्ये त्याच्या तो डिपॉझिट केला जातो. ठीक आहे, त्याने काय होते, थिकनिंग होते त्याच्या सेल वॉल्सची. एंडोथेशियमच्या सेल वॉल्सची काय होणार आहे, त्यांनी थिकनिंग होणार आहे, थिक होणार आहे त्या सेल्स ची बॉर्डर. The cells of endothelium situated in a shallow groove between two microsporangia remain thin-walled and represent the line of dehiscence. आता याच्यामध्ये जेव्हा ही लाईन आहे तर ती शॅलो ग्रूव मध्ये म्हणजे अशी छोटेसे डीप डिप्रेशन आहे आणि त्याच्यामध्ये छोट्याशा ग्रूव मध्ये ते सिच्युएटेड आहे. पण ते थिन वॉल्डच ठेवले जातात, ते थिक वॉल्ड नाही ठेवले जात. ठीक आहे, थिन वॉल्ड अँड रिप्रेझेंट द लाईन ऑफ डेहिसन्स. आता हे जिथे जी थिन वॉल्ड राहणार आहे ती काय करणार आहे, डेहिसन्सचं रिप्रेझेंटेशन करणार आहे. तिथून काय होणार आहे, तिथून आउटब्रेक होणार आहे, तिथून हे बर्स्टिंग होणार आहे, बर्स्ट आउट होणार आहे किंवा ब्रेकिंग होणार आहे. हे मर्ज होऊन काय होऊन जाते, इथून बर्स्ट होईल. म्हणजे हा इथे पोर्शन आहे, इथून काय होणार आहे बर्स्ट, इकडे पोर्शन आहे, इथून होणार आहे बर्स्ट. पण याच्यामध्ये एक शॅलो ग्रूव मध्ये प्रेझेंट आहे, थोडंसं डिप्रेशन आतमध्ये प्रेझेंट आहे आणि ती थिन वॉल ठेवली जाते जेणेकरून हे पटकन काय झालं पाहिजे, बर्स्ट आउट झालं पाहिजे. The fibrous thickenings and hygroscopic nature of endothelial cells help in the dehiscence of anther at maturity. बघा, आता एंडोथेशियल सेल्सचा थिकनिंग होऊन राहिलं, बॉर्डरचा फायब्रस थिकनिंग होऊन राहिला. कोणता सबस्टन्स आहे, कॅलोज सबस्टन्स आहे, त्याच्यामध्ये डिपॉझिट होऊन राहिला. सोबत तो किंवा त्याच्या सेल्सची बॉर्डर आहे ती काय असते, हायग्रोस्कोपिक असते. तर हायग्रोस्कोपिक वर्ड आहे, बघा वर्ड आहे हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक हा वर्ड वापरला जातो, मीन्स the substance is absorbing moisture from the air or water from the air आणि तो काय होणार आहे, फुलणार आहे. ठीक आहे, वॉटर तो ॲब्झॉर्ब करतो एअर पासून, म्हणून वर्ड आहे हायग्रोस्कोपिक. टेंड टू ॲब्झॉर्ब वॉटर, टेंड टू ॲब्झॉर्ब वॉटर वेपर फ्रॉम एअर. ठीक आहे, तो काय करणार आहे, वॉटर वेपर्सला ॲब्झॉर्ब करणार आहे एअर मधल्या आणि मग तो फुलणार आहे. तर फुलेल तर काय होईल, फुटून जाईल मग जे आहे. शॅलो पोर्शन मध्ये थिन ग्रूव असते आणि त्याच्यामध्ये थिन त्याची लेअर असते, ती काय होते डेहिसन्स मध्ये हेल्प करते. खूप इम्पॉर्टंट आहे की हे तर बनवणार आहेत पोलन ग्रेन्स, पण पोलन ग्रेन्स बाहेर कसे येतील, पोलन ग्रेन्स बनवून तर घेतील मॅच्युअर अँथर, पण पोलन ग्रेनला बाहेर यायसाठी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, डेहिसन्स इम्पॉर्टंट आहे. आणि हा डेहिसन्स आपल्याला बघायला मिळतो एंडोथेशियमची लेअर
बस्ट आउट झाल्या. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये कॅलोज डिपॉझिशन होते, त्याने त्याची वॉल फायब्रस बनते. सोबत ह्या ज्या सेल्स आहेत एंडोथेशियमच्या, या सेल्स काय करतात, तर या सेल्स हायग्रोस्कोपिक नेचरचे असतात. आणि हायग्रोस्कोपिक नेचरच्या म्हणजे काय, त्या एअरमधलं वॉटर वेपर ॲब्झॉर्ब करत राहतात आणि मग त्यांनी त्या काय होतात, स्वेल आउट होतात. आणि त्याच्यामुळे हा बस्ट व्हायला हेल्प होईल. तर बघा आता कॅलोज हे स्ट्रक्चर अजून बाकी गोष्टींमध्ये पण असते, जसं फ्लोएम आहे, फ्लोएममध्ये पण असते. त्या ट्यूबल स्ट्रक्चर्स जे फॉर्म होते ना, त्याच्या बॉर्डरमध्ये कॅलोज हा सबस्टन्स असतो, हार्डनिंग करणारा. ठीक आहे, तर बघा तर जेव्हा मॅच्युरिटी येते म्हणजे अँथर मध्ये मॅच्युरिटी आली, अँथर मॅच्युअर झाला, म्हणजेच काय, तर पोलन ग्रेन फॉर्म झाले इथे. आणि पोलन ग्रेन फॉर्म झाल्यावर मग हा बस्ट होणार आहे. तर बस्टिंग मध्ये हेल्प कोण करणार आहे, नीटचा क्वेश्चन आहे बघा. बस्टिंग मध्ये हेल्प कोण करणार आहे, तर एंडोथेशियम लेयर करणार आहे. ठीक आहे, एंडोथेशियम इज हेल्पिंग इन डेहिसन्स ऑफ द अँथर ॲट मॅच्युरिटी. तर नेचर कसं आहे त्याचं, फायब्रस थिकनिंग आहे आणि हायग्रोस्कोपिक नेचर आहे. फायब्रस थिकनिंग अँड हायग्रोस्कोपिक नेचर विल हेल्प द अँथर ॲट मॅच्युरिटी टू डेहिसेट. ठीक आहे, तर बघा आता एंडोथेशियम नंतर नेक्स्ट लेअर आहे मिडल लेअर. तर मिडल लेअर आता बघा ह्या दोन्ही लेअर्स काय होत्या, सिंगल लेअर्ड होत्या. एपिडर्मिस पण सिंगल लेअर्ड होती, एंडोथेशियम पण सिंगल लेअर्ड होती. एपिडर्मिस आउटरमोस्ट बॉर्डर आहे, सगळ्यांना कव्हर करते. एंडोथेशियम इनर टू एपिडर्मिस आहे आणि सिंगल लेअर्ड आहे. आणि अशी ग्रूमध्ये पण आतमध्ये अशी मर्ज झालेली प्रेझेंट असते. नंतर आता थर्ड आपण डिस्क्राईब करणार आहोत मिडल लेअर, जी की अँथरची थर्ड लेअर आहे, इनर टू एंडोथेशियम. Internal to endothelium, 1 to 3 layers of parenchyma cells are present surrounding each pollen sac or microsporangium. आता ही जी पोलन सॅक आहे, त्या पोलन सॅकला आपण म्हटलं आहे मायक्रोस्पोरॅन्जियम. बघा मायक्रोस्पोर्स प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामध्ये, म्हणून तो आहे मायक्रोस्पोरॅन्जियम. ठीक आहे, पोलन सॅकला दुसरं नाव आहे मायक्रोस्पोरॅन्जियम. डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे यातली ही, या डायग्रामनी सगळं एक्सप्लेन होते. तर बघा या अँथर मध्ये, टीएस ऑफ अँथर मध्ये तुम्हाला किती दिसत आहेत मायक्रोस्पोरॅन्जियम, 1, 2, 3 and 4. बरोबर आहे, किंवा पोलन सॅक्स किती दिसत आहेत, 1, 2, 3 and 4. देयर आर 4 पोलन सॅक्स इन बायलोब्ड अँथर. ठीक आहे, सिंगल लोब ऑफ अँथर मध्ये 2. ठीक आहे ना. तर बघा मिडल लेअर मध्ये 1, 2, 3 लेयर्स ऑफ पॅरेन्कायमेटस सेल्स प्रेझेंट असतात. आणि ते ईच पोलन सॅकला काय करतात, बाउंड्री प्रोव्हाइड करतात. ईच पोलन सॅकला ते कव्हर अप करतात बाहेरून. दे आर कॉल्ड मिडल लेयर्स, म्हणून त्यांना आपण म्हणतो मिडल लेयर्स. द सेल्स ऑफ दीज लेयर्स डिजनरेट ॲट मॅच्युरिटी. म्हणजे मॅच्युरिटीला हे काय होतात, डिजनरेट होतात. तर मॅच्युरिटीला डिजनरेट होतात म्हणजे कसं, तर जेव्हा पोलन सॅक मध्ये पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होतील त्यानंतर ते काय होतील, डिजनरेट होतील. बघा
that is after the formation of microspores and two pollen sacs of each lobe merge to form one chamber in each lobe. बघा, मिडल लेयर पॅरेंटायमेटस टिश्यूची आहे, तर याला 2-3 लेयर्स मध्ये ती काय करते, कव्हर करते. ईच पोलन सॅकला किंवा मायक्रोस्पोरेंजियमला ती काय करते, कव्हर अप करते. आता जेव्हा डेहिसन्स होणार आहे तेव्हा काय होते, तर ह्या ज्या सेल्स आहेत याला कव्हर करणाऱ्या ह्या सेल्स काय होतात, डिजनरेट होतात. पण कधी डिजनरेट कधी होतील, तर जेव्हा याच्यामध्ये आतमध्ये पोलन ग्रेन्स काय होतील, फॉर्म झालेले राहतील, म्हणजे मायक्रोस्पोर्स फॉर्म झालेले राहतील. ठीक आहे, काय फॉर्म झालेले राहतील, मायक्रोस्पोर्स और पोलन ग्रेन्स. कशामध्ये, तर पोलन सॅक मध्ये. त्या टाइमला या सेल्स काय होतील, ज्या मिडल लेअरच्या ज्या सेल्स आहेत कव्हर अप करणाऱ्या, त्या काय होतील, डिजनरेट होतील. म्हणजे इथल्या डिजनरेट होतील, इथल्या डिजनरेट होतील, इथल्या पण डिजनरेट होतील, आणि हे काय होऊन जाईल, चेंबर जॉईन होऊन जाईल, म्हणजे एक बनून जाईल मग. आणि म्हणून त्याला म्हणू आपण सिंगल चेंबर. ठीक आहे, मर्ज झालं तर काय होते, चेंबर क्रिएट होते, आणि नंतर मग हे काय होणार आहे, इथून बस्ट आउट होणार आहे. तसंच इकडे होणार आहे, हे होणार आहे जॉईन, इथल्या सेल्स काय होऊन जातील, डिजनरेट, आणि मग इथून काय होणार आहे, डेहिसन्स होणार आहे. डेहिसन्स करायला हेल्प कोण करत आहे, एंडोथेशियम सेल्स डेहिसन्स करायला हेल्प करत आहे. आणि डेहिसन्सच्या वेळी त्या ज्या मिडल लेअरच्या सेल्स आहेत या काय होऊन राहिल्या, डिजनरेट होऊन राहिल्या, आणि त्यांनी काय फॉर्म राहिलं, पोलन सॅक्सचा मर्जिंग होऊन राहिलं आणि चेंबर फॉर्म होऊन राहिले. तर बघा the cells of this layer degenerate at maturity, that is after the formation of microspores and two pollen sacs of each lobe merge to form one chamber in each lobe. आता each lobe मध्ये one chamber फॉर्म होईल, म्हणजे इथे one chamber फॉर्म होईल, यांचं मर्जिंग होऊन इथे दुसरा चेंबर फॉर्म होईल. म्हणजे जेव्हा मॅच्युरिटी झाली तेव्हा किती चेंबर्स बनले, स्ट्रक्चर मध्ये चेंबर्स किती फॉर्म होतील, मॅच्युरिटीला 2 फॉर्म होतील. ठीक आहे, पुढे बघा. नंतर आहे टॅपेटम. तर टॅपेटम ही सगळ्यात इनरमोस्ट लेअर आहे अँथरची. तर हे बघा, हे जरा वेगळे सेल्स दिसतात इथे. यानी काय होऊन राहिली, आपली मायक्रोस्पोरेंजियमची बाउंड्री क्रिएट होऊन राहिली आहे. मायक्रोस्पोरेंजियम आपलं एक चांगला हायलाइट होऊन राहिलाय त्या पर्टिक्युलर टॅपेटम सेल्समुळे. बघा, त्या टॅपेटम सेल्स आहेत, ही जी बाउंड्री क्रिएट होऊन राहिली इथे, इथे, इकडे आणि इथे. ठीक आहे, बघा मग त्याच्यामध्ये काय, तर it is the innermost wall layer surrounding the sporogenous tissue of microsporangium. मायक्रोस्पोरेंजियम मध्ये स्पोरोजिनस टिश्यू म्हणजे जे स्पोर्स फॉर्म करणार आहे तो जो टिश्यू आहे, बघा स्पोरोजिनस टिश्यू म्हणजे काय, जो टिश्यू मायक्रोस्पोर्स प्रोड्यूस करणार आहे त्या टिश्यूला हा या सेल्स काय करतात, एनसर्कल करतात, कव्हर अप करतात. मग इथे असंच एनसर्कल होईल का, तर नाही, असं राऊंड असणार आहे, त्याच्या सगळीकडनं त्या सेल्स असणार आहेत, आणि त्याच्या इनरमोस्ट कोण राहणार आहे, तर त्याच्या इनरमोस्ट मायक्रोस्पोर प्रोड्युसिंग सेल्स राहणार आहे. ठीक आहे, इथे आपण पोलन ग्रेन दाखवलाय, कारण इथे आपण पोलन ग्रेन फॉर्म झाला असं सांगितलंय, टेट्राड बनलाय सध्या. तर त्याच्या मदर सेल्सचं मास आधी असतं, नंतर कुठे कन्वर्ट होता कन्वर्शन होते. तर बघा, the sporogenous tissue of microsporangium. The cells of tapetum are larger in size and contain dense cytoplasm. And
one or more diploid nuclei or a polyploid nucleus. डिप्लॉइड न्यूक्लिया पण असतात किंवा पॉलिप्लॉइड न्यूक्लियस असतो, म्हणजे त्याचा 2n राहू शकतो किंवा 2n पेक्षा 3n 4n असं पण राहू शकतो. ठीक आहे, तर पॉलिप्लॉइड न्यूक्लियस असणार आहे आणि सायटोप्लाझम जास्त असणार आहे. त्याच्यामुळे तो काय करतो, आतमधल्या सेल्सला न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करू शकतो. एनलार्ज सेल्स आहेत आणि डेन्स सायटोप्लाझम आहे आणि वन ऑर मोर डिप्लॉइड न्यूक्लिय आहे और पॉलिप्लॉइड न्यूक्लियस आहे. ते हे झालं याचं स्ट्रक्चर, आतून कसे येतात. नंतर पहा, द टॅपेटम प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू स्पोरोजेनस टिश्यू अँड डेव्हलपिंग मायक्रोस्पोअर्स. तर याचं फंक्शन, टॅपेटमचं फंक्शन ऑफ टॅपेटम काय आहे. स्ट्रक्चर मध्ये बघितलं आपण की या एनलार्ज सेल्स आहेत, त्यानंतर डेन्स सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, ह्यूज अमाऊंट ऑफ डेन्स सायटोप्लाझम प्रेझेंट आहे, पॉलिप्लॉइड न्यूक्लियस आहे किंवा 2n डिप्लॉइड पण न्यूक्लियस आहे. नंतर आता याचं बघणार आहोत फंक्शन काय. फंक्शन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की या ज्या इनरमोस्ट सेल्स आहेत, मायक्रोस्पोरेंजियम मधल्या इनरमोस्ट ज्या सेल्स आहेत, ज्या मदर सेल्स म्हणून काम करणार आहेत, त्यांचं न्यूट्रिशन बघायला पाहिजे. त्यांना न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करणे कुणाचं काम राहील, टॅपेटमचं काम राहील. आणि जेव्हा पोलन ग्रेन्स फॉर्म होतील तेव्हा त्या पोलन ग्रेनला पण न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम कोणाचं राहणार आहे, टॅपेटमचं राहणार. म्हणजे फंक्शन मध्ये जोपर्यंत पोलन ग्रेन चांगले फॉर्म होत नाही तोपर्यंत याचं न्यूट्रिटिव्ह फंक्शन आहे. हा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे इनर सेल ऑफ मासला. ठीक आहे, बघा परत एकदा रीड करते. द टॅपेटम प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन टू स्पोरोजेनस टिश्यू अँड डेव्हलपिंग मायक्रोस्पोर्स. स्पोरोजेनस टिश्यूला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो आणि नंतर मायक्रोस्पोर्स जे डेव्हलपमेंट मध्ये असतात, अंडर डेव्हलपमेंट असतात, त्यांना सुद्धा न्यूट्रिशन तो प्रोव्हाइड करतो. इट ऑल्सो कंट्रीब्यूट इन फॉर्मेशन ऑफ स्पोरोपोलेनिन, अ कंपोनेंट ऑफ पोलन एन्झाइम. आता पोलन जो बनणार आहे त्याच्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे त्याचं आउटर कव्हरिंग. त्याचं आउटर कव्हरिंग जे आहे ते असणार आहे स्पोरोपोलेनिननी बनलेलं. स्पोरोपोलेनिन हा आतापर्यंतचा टफेस्ट सबस्टन्स आहे जो की डिस्ट्रॉय होत नाही. 500 मिलियन इयर्स पर्यंत डिस्ट्रॉय होत नाही. सेडिमेंटरी रॉक्स मध्ये पण हे सापडतं. ठीक आहे, आणि डिस्ट्रॉइड कंडिशन मध्ये नाही सापडत. ठीक आहे ना, म्हणजे तो काय करेल, तो आतमध्ये जो पोलन ग्रेन आहे त्याला तो पूर्णतः प्रोटेक्ट करेल. ठीक आहे, त्याला तो डिस्ट्रॉय होऊ देणार नाही. त्याच्यावरचं जे कव्हरिंग आहे ते कव्हरिंग टफ असल्याने आतमधली गोष्ट काय राहील, सुरक्षित राहील. ठीक आहे, जसं आपलं हेडच्या अंदर कोण आहे, आपल्या हेडच्या आतमध्ये ब्रेन आहे, आईज आहे, इनर इयर आहे. या सगळ्या पोर्शनला एक टफ कव्हरिंग आहे, हे स्कल. ठीक आहे, तर हे जे स्कल आहे हे स्कल काय करतं, आतमधल्या डेलिकेट गोष्टीला प्रोटेक्ट करत आहे. ठीक आहे ना, तसंच हा जो पोलन ग्रेन फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये कोण असणार आहे, त्याच्यामध्ये नंतर मेल गमेट फॉर्म होतो. ठीक आहे ना, पण जोपर्यंत हा इथून निघत नाही आणि जोपर्यंत गॅनोशियमच्या एक स्टिग्मा नावाचा पोर्शन आहे त्या पोर्शनवर पडत नाही तोपर्यंत त्याचं प्रोटेक्शन होणं कामाचं आहे. त्याचं प्रोटेक्शन व्हायलाच पाहिजे. ती जी प्रोसेस आहे जी ज्याच्यामध्ये डिपोजिशन ऑफ पोलन ग्रेन ओव्हर द स्टिग्मा ऑफ फ्लावर, ही डेफिनेशन तुम्ही लर्न केली आहे पॉलिनेशनची. तर एवढं होण्याकरता
इम्पॉर्टंट आहे की तो जो कॅरी करणे आहे मधातला जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्याला काय केलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं गेलं पाहिजे. तर प्रोटेक्ट करायसाठी याच्यामध्ये हा जो टॅपेटम आहे हा टॅपेटम एक सिक्रेशन प्रोव्हाइड करतो. त्याचं नाव आहे स्पोरोपोलेनिन. आणि हे जे स्ट्रक्चर आहे किंवा कंपाऊंड आहे ते काय करणार आहे, ते प्रोव्हाइड करणार आहे पोलन ग्रेनची आउटर बॉर्डर, ज्याला आपण एक्झाईन म्हणतो. ठीक आहे. जेव्हा आपण पोलन ग्रेन अजून डिटेलमध्ये शिकणार तेव्हा आपण एक्झाईन, इंटाईन हे बघणार आहोत. म्हटलं मी तुम्हाला आता सांगते तर लक्षात घ्या, तेव्हा परत डिस्क्राईब करेल मी, पण आता एवढं लक्षात घ्या की जी एक्झाईन आहे, म्हणजे आउटर बॉर्डर जी आहे पोलन ग्रेनची ती काय असली पाहिजे, टफ असली पाहिजे. आणि ही टफ बॉर्डर बनवायचं काम कुणाचं आहे, त्याच्यामधलं एक कंपाऊंड आहे जो की त्याला टफ बनवतो. आणि तो टफ बनवणारा कंपाऊंड आहे स्पोरोपोलेनिन. आणि तो स्पोरोपोलेनिन सिक्रेट केला जातो टॅपेटम थ्रू. म्हणजे सिक्रेशन कोण करणार आहे, बनवणार कोण आहे, तो कंपाऊंड टॅपेटम बनवणार आहे. आणि नंतर तो एक्झाईन म्हणून पोलन ग्रेनवरती कव्हर अप होणार आहे. तर बघा, तर हा सध्या आपल्याला आतापर्यंत माहीत पडलेल्या स्टेबल कंपाऊंड्स मधला स्टेबल सबस्टन्स आहे जो की टफेस्ट आहे. आणि सेडिमेंटरी रॉक्स मध्ये सुद्धा 500 मिलियन इयर्स पर्यंत तो राहू शकतो. ठीक आहे. तर जरा ही गोष्ट जरा न बसणारी आहे की इतके वर्ष कसं जगतो, म्हणजे कसा राहतो त्याच्यामध्ये. पोलन ग्रेनची जी वरची बॉर्डर आहे ती इतकी कशी काय टफ असू शकते, तर टफ कशाने बनते, ते या स्पोरोपोलेनिन या फॉर्मेशनने बनते. ठीक आहे. टॅपेटम कशाच्या फॉर्मेशनला कॉन्ट्रीब्यूट करतो, तर स्पोरोपोलेनिन फॉर्मेशनला पण कॉन्ट्रीब्यूट करतो. आता इनरमोस्ट पोर्शन जो आहे हा मायक्रोस्पोरेंजियम मधला तो बघणार आहोत आपण. मायक्रोस्पोरेंजियम और पोलन सॅक इन एन इमॅच्युअर anther inner to the tapetum, the microsporangium contain a compact mass of diploid sporogenous tissue. जेव्हा आता हा टीएस ऑफ एंथर याच्यामध्ये एकदम इमॅच्युअर दाखवलं नाही आहे, पण जेव्हा इमॅच्युअर असतं तेव्हा ह्या सेल्स असतात, सेलचं मास असतं जो की डिप्लॉइड असतो. डिप्लॉइड माहिती आहे तुम्हाला 2n नंबरचा असणार, त्याचा न्यूक्लियस 2n मला असणार. तो नंतर मायक्रोस्पोर्स प्रोड्यूस करणार असतो. ठीक आहे. तर हे जे मास आहे याच्याबद्दल बघणार आहोत आपण. द सेल्स ऑफ दिस टिश्यू मे अंडरगो मायटोसिस और दे डायरेक्टली फंक्शन ॲज मायक्रोस्पोर मदर सेल्स. तर बघा, त्यांच्यामध्ये मायटोसिस पण होते, म्हणजे त्याच्या डबल सेल्स पण होतात. ठीक आहे. किंवा ते स्वतः डायरेक्टली मदर सेल म्हणून पण वर्क करू शकतात, म्हणजे डायरेक्टली त्या मायक्रोस्पोर्स प्रोड्यूस करू शकतात. ॲट मॅच्युरिटी मायक्रोस्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस टू फॉर्म 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स. बघा, आता ॲट मॅच्युरिटी मायक्रोस्पोर मदर सेल. ठीक आहे. मदर सेल मध्ये काय होते, मिओसिस होते. आणि मिओसिसनी ती काय करते, 4 हॅप्लॉइड, ही असणार आहे 2n, तर ही काय तयार करणार आहे, 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स फॉर्म करणार आहे. नंबर आहे 4 मायक्रोस्पोर्स. आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, हॅप्लॉइड म्हणजे n असणार आहे. ठीक आहे. एकाचे 4 बनतील आणि ते 4ही कसे असणार आहे,
हॅप्लॉइड असणार आहेत. बघा, जेव्हा मॅच्युरिटी येते तर मायक्रोस्पोर मदर सेल जी ज्यामध्ये डिप्लॉइड असेल, जी 2n वाली, तिच्यामध्ये अंडरगोते मिओसिस प्रोसेस. आणि मिओसिस प्रोसेस काय आपण मागच्या वर्षी शिकलोय, थोडं डिटेलिंग यावर्षी पण घेऊ आपण, सेल डिव्हिजन घेऊ तेव्हा. मिओसिस मध्ये तुम्हाला माहिती आहे की रिडक्शन डिव्हिजन होते, म्हणजे जो 2n नंबर आहे तो n मध्ये कन्वर्ट होतो आणि एका सेल पासून बनतात किती, 4 सेल्स बनतात. 4 सेल्स आर प्रोड्यूस्ड फ्रॉम अ सिंगल मदर सेल, मायक्रोस्पोर मदर सेल, and they are microspores. The production of microspore from microspore mother cell is known as microsporogenesis. ही प्रोसेस आहे जी, त्या प्रोसेसचं नाव आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि याच्यामध्ये मिओसिस होते. तर मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये मायटोसिस सुद्धा होते. ठीक आहे, मायटोसिस पण होते, म्हणजे ते डबल पण करू शकतात, नंबर त्यांचा इन्क्रीज करू शकतात, किंवा डायरेक्टली मदर सेल म्हणून त्या वर्क करू शकतात आणि कन्वर्ट होऊ शकतात मायक्रोस्पोर मध्ये. ठीक आहे ना. तर बघा, याचा पण फर्दर डिटेलिंग घेऊ आपण. बघा, the young microspores are generally present in the form of tetrahedral tetrad. Tetrad, बघा इथे वर्ड वाचला असेल तुम्ही, टेट्राड. टेट्राड मीन्स 4 झाले आहेत तयार. ठीक आहे. Young microspores are generally present in the form of tetrahedral tetrad. Formation of microspores by the meiosis of diploid microspore mother cells is called microsporogenesis. The meiosis process ni diploid microspore mother cell get converted to microspores, and this microspore formation is known as microsporogenesis. तर टेट्राहेड्रल टेट्राड, तर हे असते कसं, तर बघा वर्ड आलाय नवीन आपल्याला, टेट्राहेड्रल टेट्राड. टेट्राहेड्रल कोलन ग्रेन्स अनदर, म्हणजे आता बघा 3 आले, ते टेट्राड आहे म्हणजे 4 आहे म्हटलं मी. 3 आर प्लेस्ड इन वन प्लेन, खाली 3 असणार आहेत आणि सेंट्रली त्याच्यावरती 1 असणार आहे, तो दुसऱ्या प्लेन मध्ये असेल वरती. बघा असं. ठीक आहे ना. बघा 3 या प्लेन मध्ये आहेत, 1 2 3, आणि त्याच्यावरती अशा पोझिशन मध्ये सेंट्रली 1 प्लेस होणार आहे. तर या स्ट्रक्चरला आपण म्हणतो टेट्राहेड्रल टेट्राड स्ट्रक्चर. ठीक आहे. असू द्या स्टुडंट्स, एवढंच आज. काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि क्वेश्चन आन्सर्स तुम्ही कमेंटमध्ये द्या.